एडिटिंग हा 2 बोटांचा खेळ आहे, पण तो कोणाला पण नाही जमत असे. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एडिटर स्पेशलवरती केलेला आहे. व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो समजून सांगितलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, बिना स्किप करता. म्हणजेच काय होईल, मी सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्ही इझिली अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो बनवू शकाल. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही हे मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. तर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सर्वात अगोदर मित्रांनो, ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे. तर ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही त्या प्रोजेक्टला इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाइट मोशन या ॲपमध्ये घेऊन येईल. ओके, त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर ओपन होऊन जातील. ओके, तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल मित्रांनो. तर यामधला जो बीटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण काय केलेले आहेत, काही बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत आणि हे जे सॉन्ग आपण यूज केलेलं आहे ते सॉन्ग यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, इथं प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके, प्लस बटनवरती क्लिक करून इथं मीडियावरती जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर तुमच्या फोटोवर बनवायचा असेल तर तुम्ही इथं तुमचे फोटो यूज करू शकता. मी जे फोटो आहे मित्रांनो ते SP भाऊचे फोटो जे आहेत ते यूज केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे तुमचा एक फोटो जो आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याला 3ऱ्या बीटमार्कपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. ओके, 3ऱ्या बीटमार्कपर्यंत सेट केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, सर्वात खालची जे म्हणजे 3rd नंबरची जी लेअर दिसत आहे त्या लेअरवरती अशा प्रकारे टॅप करायचं. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून त्याचा इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला मेन प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे तो इफेक्ट या फोटोंना अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करण्यासाठी फोटोची लेअर सिलेक्ट करायची, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, काय अशा प्रकारचा हा इफेक्ट लागून जाईल. ओके, तर मित्रांनो या फोटोची ऑपेसिटी जी आहे मित्रांनो ते आपल्याला कमी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शनवरती जायचं आहे आणि याची ऑपेसिटी जी आहे मित्रांनो 25पर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. ओके, फोटोची ऑपेसिटी 25पर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला येऊन इथं प्लस बटनवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटमार्कपर्यंत यायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला हा टेक्स्ट PNG दिलेला आहे. टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचा आहे. याला समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो सर्वात वरची जे लेअर तुम्हाला दिसत आहे त्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जे टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेले आहे त्या टेक्स्ट PNGला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो आपल्या फोटोंना भेटून जाईल. ओके, त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून समोरच्या बीटमार्कपासून तुम्हाला सर्व तुमचे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर ॲड करण्यासाठी प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचं आहेत. ठीक आहे, त्यानंतर परत तुम्हाला प्लस बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुमचे सर्व फोटो जे असतील मित्रांनो
ते ॲड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, फोटो जर तुमचं फुल स्क्रीनमध्ये सेट नसतील तर फोटोची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया कराल तर तुमचा फोटो जो आहे तो फुल स्क्रीनमध्ये सेट होईल. त्यानंतर परत तुम्हाला इथं प्लस बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सर्व फोटो जे आहेत मित्रांनो ते ॲड करून समोरच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत. ओके, तर इथं बघू शकता आपले सर्व फोटो जे आहेत ते इथं ॲड करून झालेले आहेत. इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सर्व 5 फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि एडिटर किंगचा जो PNG दिलेला आहे तो ॲड करून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे या PNGला जे आहे ते इथं सेंटरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो वरून दुसऱ्या नंबरची जी लेअर दिसत आहे ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला मेन प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आहे. आता जे 5 फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या 5 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पेस्ट करण्यासाठी फोटोची लेअर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो समोरचे जेवढे पण फोटो असतील त्या सर्व फोटोंना हा इफेक्ट जो आहे तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं आपलं 2 फोटो जे आहेत त्या फोटोंना इफेक्ट द्यायचा बाकी आहे. तर इथं बघू शकता आपले सर्व फोटोंना हा इफेक्ट देऊन झालेला आहे. ओके, तुम्हाला काही अशाच प्रकारे तुमचा फोटोला हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून घ्यायचा होता. आता मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो आपला बनून रेडी झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला वरती वरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.